आज आपण केवळ एका धमकीची बातमी मांडत नाही आहोत. आज आपण भारताच्या संविधानावर झालेल्या हल्ल्याची चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी कल्याणी. आपण बघत आहात सुदर्शन मराठी. वैष्णव किन्नर आखाड्याच्या प्रमुख महामंडलेश्वर आराधना सखी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फक्त एवढंच नाही तर लव जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरणाविरोधात काम थांबवलं नाही तर ॲसिडने आंघोळ घालू अशी थेट धमकी देण्यात आली आहे. इतकंच नाही तर भारताचं संविधान आणि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अश्लील शिवीगाळ कॉल रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येतो. धमकी देणारा म्हणतो, मी दुबईवरून बोलतोय, मी डी कंपनीचा माणूस आहे. आता प्रश्न असा आहे, हा फक्त एका किन्नर साध्वीवर हल्ला आहे का, की हा संविधान, राष्ट्र आणि सामाजिक सलोख्यावरचा थेट हल्ला आहे? ह्याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत वैष्णव किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर आराधना सखी. आराधनाजी, तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद की सुदर्शन चॅनलनी हा विषय उचलला की हिंदू लोकांवरती होणारे अत्याचार, की हा सुदर्शन न्यूज चॅनल हे असा चॅनल आहे की त्यांनी पहिलं पुढा येऊन की त्यांनी ह्या गोष्टीसाठी डिबेट बसून की त्यांनी हा मुद्दा उचलला, म्हणून ह्या चॅनलचा मनापासून धन्यवाद. आराधनाजी, नेमका कधी कॉल आला होता तुम्हाला आणि काय होता तो प्रकार, जरा विस्तारित रूपात सांगा. मला गेल्या काही 15 दिवसापासून या जिहादी मुल्यांकडनं आणि काही मौलानांपासनं मला गेले 15 दिवसापासून कॉल येतोय. आणि कॉल येण्याचं कारण हे असं की लव जिहाद, की तू लव जिहाद वरती काम का करतीये आणि तू धर्मांतर वरती काम का करतीये आणि तू गोरक्षणासाठी तू का गोमाता वाचवतीये. तुमच्या गोमाता वाचवण्याने काही गोमाता वाचणार आहे का? तुझ्या धडपडीमुळे काही गोमाता वाचणार आहे का? हा, तर त्यांना मी म्हटलं की ज्याने कॉल केला त्याने स्वतःची ओळख काय सांगितली? त्याची ओळख त्याला मी म्हटलं की बाबा तुझं नाव काय? त्यांनी सांगितलं की मी डी कंपनी मधनं बोलतोय, माझं नाव छोटा शकील आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी स्वतःविषयी काय सांगितलं? की तुम्ही लव जिहाद सारख्या विषयामध्ये जर हात घातला, तुम्हाला ऍसिडनी आंघोळ घातली जाईल, तुम्हाला गोळीनी आम्ही भुंकून टाकू, असे आम्ही हिंदुत्व कार्यकर्त्यांना आम्ही भरपूर मारलेलं आहे. आम्ही तुलाही सोडणार नाही आणि आमच्या टार्गेटवरती आता तू आहे आणि आम्ही दुबईमधनं बोलतोय, हा इशारा समजून घे. आणि 3 महिन्यापासून आम्ही तुझा पाठलाग करतोय. त्या कॉलवर संविधानाविषयी नेमकं काय बोलण्यात आलं आणि बाबासाहेब आंबेडकरांविषयी काय टीका टिप्पणी करण्यात आली? ज्या वेळेस तो मला धमकी देत होता की तुझ्यावरती मी रेप करीन, तू जर लव जिहाद मधल्या जर मुली जर वाचवल्या, तू जर आपल्या धर्मांतरच्या विषय जर बोलली आणि जर तू गोरक्षणासाठी जर कुठं गेली, आमचे लोक तुझ्यावरती रेप करतील, तुला ऍसिडने आंघोळ घालन. त्यावेळेस त्याला मी म्हटलं की तुला संविधानाची भीती नाहीये का? त्यावेळेस त्या जिहादीनी संविधानाविषय शिवी दिली. मी त्याला म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तू घाबरत नाही का? त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्यांनी शिवीगाळ केली. म्हटलं आम्ही संविधानाला सुद्धा कशा पद्धतीचा शब्दांचा प्रयोग केला होता? खूप खालच्या पातळीमध्ये शिव्याचा ते केलेलं आहे की अक्षरशः बोलूही शकत नाही. की आपले ते महापुरुष आहेत की ज्या महापुरुषांबद्दल की असे जिहादी लोक बोलतात, जय भीम आणि जय मीम नंतरून ते आमचा शब्द वापरतात आहे. आणि जय भीम लोकांना ते असे बोलतात, हे जय भीम लोकांना हे कळलं पाहिजे. हे फक्त हे वापर चाललंय ह्या जय भीम वाल्या लोकांचा. जर आता जर जागे नाही झाले हे जिहादी लोक, काही दिवसानंतरून आमच्या दलित समाजाचा सुद्धा हे लोक वापर करतील आणि आमच्या दलित मुलींचा सुद्धा हे वापर करतील. आणि वापर नाही, आता वापर चाललाय. मी लव जिहाद मध्ये बऱ्याचशा मुली वाचवल्यात.
त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आमच्या दलित समाजाच्या मुली आहेत. आता मी सध्याला एका प्रकरणामध्ये 7 मुलींना वाचवलंय. त्याच्यामध्ये दलित समाजाच्या पोरींना वेश्या व्यवसाय कर असं हे जिहादी हे असे इस्लामिक लोक बोलतात ते, आणि ते पूर्ण हिंदुस्थानामध्ये म्हणतात की जय भीम आणि जय नीम. हे जय भीम बोल तू जय नीम बोलतात. हे जय भीम वाल्या लोकांबरोबर ह्यांचं काय चाललंय, हे किती मोठं षडयंत्र आहे हे घराघरामध्ये हे दलित समाजाच्या लोकांना कळणं गरजेचं आहे. दुबईवरून बोलतो आणि डी कंपनीशी संबंध असल्याचा दावा करणं हा आंतरराष्ट्रीय कटाचा इशारा नाही वाटत का तुम्हाला? हो, आंतरराष्ट्रीय कटाचा किती इशारा तेव्हा जणांचा सहभाग आहे? तुम्हाला फोन एकाच व्यक्तीचा आला का त्या व्यतिरिक्त अजून लोकांचे फोन आलेत? आतापर्यंत मला पाकिस्तानवरनं कॉल आलाय, मला दुबईवरनं कॉल आलाय, मला मुंबईवरनं कॉल आलाय, मी आतापर्यंत 100 फोन आलेले आहेत. तू जर आता नाही सुधारली, तू एक किन्नर आहेस, तू मागायला जा, तुला काही गरज आहे लव जिहाद मध्ये काम करण्याची. आमचे मुलं जे करतात ना ते चालू दे. तू लव जिहाद मधनं तुला काउन्सिलिंग करायची काही गरज नाहीये. तू एकाही मुलीची जर काउन्सिलिंग करताना जर सापडली, आम्ही तुला भुंकून टाकणार म्हणजे टाकणारच. तू आमच्या टार्गेट वरती फिक्स आहेस. जर या सगळ्या कॉल्सचे कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत तर अजून आरोपी मोकाट कसे आहेत? मी आमच्या आंबेगाव पोलीस स्टेशन मध्ये या जिहादींच्या विरोधामध्ये अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्या पोलिसांनी खूप चांगलं प्रमाणामध्ये सहकार्य केलंय. आता फक्त पोलीस प्रशासनाला एवढेच फक्त बोलायचंय की अशा जिहाद्यांना, हे जे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना हे जे धमकी देतात ते फोन करून संविधानाविषयी बोलतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयी बोलतात, हे कधी थांबणार आहे? आणि दाऊदची भीती दाखवून हिंदुत्व कार्यकर्त्यांचं काय खच्चीकरण चालू आहे का? भारतात बसून संविधानाचा अपमान करणाऱ्यांना कोण संरक्षण देत आहे नेमकं? संविधानाविषयी अशा भारतामध्ये शब्दांचा बसून त्यांनी प्रयोग केला. भारतातलेच मुसलमान आहेत. भारतामध्ये बसून भारतातलेच मुसलमान आहेत जे संविधानाबद्दल जे कट रस्त्यात आहे आणि दाखवतात की आम्ही जय भीम वाल्यांसोबत आहेत. काही जय भीम वाल्यांसोबत नाहीये. जर जय भीम वाल्यांसोबत जर असले असते, जर दलित समाजासोबत जर असले असते, असला अपमान त्यांनी कधी नसता केला असता. संविधानाविषयी त्यांनी कधी बोलले नसते. मी त्यांना सांगते, मी एक भीम कन्या आहे, एक मी शिव कन्या आहे, तरीही ते मला शिव्या देतात. तुला आम्ही जाळून टाकू, तुझं ऍसेट टाकू, तुझा मर्डर करू, तू जिथे राहती तुझं आम्ही घर सुद्धा जाळून टाकू. या प्रकरणावर सकल हिंदू समाजाने तुमची मदत केली नाही का? हा प्रकार माझ्यासाठी सांगितल्यानंतर सकल त्यांची हिंदू काय समाज, प्रतिक्रिया होती? माझ्यासाठी सकल हिंदू समाज, माझ्यासाठी दलित समाज, माझ्यासाठी सगळे जण पुढे आलेले आहेत आणि आता पुढे येण्याची गरज आहे. कारण हे लोक जिथं जातात तिकडे हे घाण करतात. हे कधीही कुणाला आपलं मानत नाही. त्यांना मी व्हॉट्सअप कॉलवर हे विचारलं की तू संविधानाला प्रत्येक वेळी शिव्या घालतोस, तू संविधानाला मानतोस का नाही? तो काय म्हटला, आमच्यासाठी सर्वात मोठं शरिया कानून आहे. आमच्यासाठी शरिया कायद्यापेक्षा मोठा कायदा हा कुठलाच नाहीये. आणि त्यांनी संविधानाला तशाच घाणेरड्या पद्धतीमध्ये शिव्या दिल्यात. जर हे शरिया कानूनाला जर मानतात ना, बरेचदा अशी चर्चा होते, जे लोक नेहमी बोलतात संविधान धोक्यात आहे असं नेहमी त्या लोकांचं ओरडणं असतं, ते आज या विषयावर गप्प का आहेत? संविधानाविषयी जेव्हा अशी अभद्र टिप्पणी किंवा आपले महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी असा शब्दांचा प्रयोग होतोय, तरी अजूनही हे आरोपी मोकाट कसे? यांच्यावर अजूनही कुठल्याही प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला नाहीये. यावर तुम्ही काय बोलाल? जे म्हणतात संविधान धोक्यामध्ये, त्यांनी संविधान धोक्यामध्ये आणलेले. आज सकल हिंदू समाज प्रत्येक वेळेस सगळ्यांसाठी पुढे आलेले. सकल हिंदू समाजाने प्रत्येक वेळेस या जिहादी लोकांचा मुकुटा काढण्याचा प्रयत्न केल्यात. तर काही जिहादी लोक आहेत, त्यांनी असं षडयंत्र करून का दलित समाजाला अशी भूल टाकून दलित समाजाला खोटं नाट्य प्रेमाच्या जाळ्यामध्ये वडून आपलंसं केलेले. जर दलित समाज आज जर जागं नाही झालं, येणाऱ्या दिवसांमध्ये
संविधानाचं उघडपणे संविधानाचं अजून काही दिवसांनी बांगलादेश, पाकिस्तान आणि आपलं बरेचसे कंट्रीमध्ये जे चाललंय ते हिंदुस्थानामध्ये सुद्धा होण्याची वाट चाललीये. आणि होणार हिंदुस्थानामध्ये जर आज सकल हिंदू समाज जर जाग नाही झाला तर. कारण ह्या लोकांनी हिंदूंच्या विरोधात आणि दलित समाजाच्या विरोधामध्ये खूप मोठं षडयंत्र रचलेले. त्यांना नुसती दंगल काढायची आहे. दंगल केल्यानंतरून आमच्या संविधानाच्या नावाखाली त्यांना लपायचंय. ते काही करतात. आज तुम्ही बघत असतान की विश्रांतवाडीमध्ये एक 7 वर्षाची मुलगी फटाकड्या घ्यायला गेली होती. हा जिहादी नी त्या मुलीसोबत अश्लील चाळ्या काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस कोण नाही आलं पुढं? सगळ्यात पहिलं सकल हिंदू समाज. विश्रांतवाडीमध्ये आपण शिवकन्या भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येऊन आम्ही मोर्चा घेतला. त्यावेळेस आम्ही आमचं एकीकरण दाखवलं, एकतीकरण दाखवलं. आता तशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येण्याची गरज आहे. किन्नर समाजाच्या साध्वीला धमकी दिली जाते तेव्हा हे तथाकथित मानवाधिकार कार्यकर्ते कुठे लपतात? तुम्हाला धमकी दिल्या गेली तरी तुम्ही याची तक्रार कोणाला केली आणि अजूनही त्यावर ॲक्शन घेण्यात आली नाही. त्यावर कुठल्याही प्रकारे म्हणजे हा नेमका तुमच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. तुमची सुरक्षा ही पण या इथे महत्त्वाची आहे. धर्म कार्य करताना देव देश धर्म ह्याच्या पुढे आम्हाला काही दिसत नाही. अशा धमकीचा कॉल किंवा दाऊद असू दे, आता छोटा राजन असू दे, आता हा छोटा शकील असू दे, आम्हाला काही फरक पडत नाही. आमच्या आया बहिणी सुरक्षित राहणं हे आमचं काम आहे. की आमच्या आया बहिणी सुरक्षित कशा राहील आम्ही ह्याच्यावरती काम करतो. त्यांनी प्रत्येक वेळेस हिंदू कार्यकर्त्यांचं हे खच्चीकरण केलेलं आहे. दाऊदच्या नावाने कॉल केलाय. मी छोटा शकील बोलतो. त्यांना मला हे सांगायचंय, तुमच्या दाऊद आमच्या हिंदुस्थानामधनं कुत्र्यासारखा पळून गेलेला आहे, हिंदू लोकांना घाबरून. आणि तुमच्या दाऊद जर खरंच मर्द जर असला असता तरी हिंदुस्थानामध्ये थांबला असता. जसं तुमच्याकडे दाऊद आहे, आमच्याकडे लॉरेन्स बिश्नोई आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आराधनाजी, तुम्हाला ज्या धमक्या देण्यात आल्या त्या धमकीची माहिती तुम्ही हिंदुत्ववादी संघटनांना दिली आणि जर दिली तर त्यांची काय प्रतिक्रिया होती आणि त्यांनी संरक्षण नाही दिलं का तुम्हाला आतापर्यंत? तुमच्या संरक्षणाच्या विषयी तुम्ही काहीतरी बोला, कारण हा खूप गंभीर आणि संवेदनशील मुद्दा आहे. कुठेतरी तुम्ही जे कार्य करत आहे लव जिहाद, लँड जिहादच्या विरोधात, तुम्ही एवढ्या हिंदू मुलींना, आपल्या मुलींना संरक्षण देताय, त्यांना वाचवताय, त्यांचा कुठेतरी म्हणजे वापर होण्यापासून तुम्ही वाचवताय, त्यांचं धर्मांतरण होण्यापासून वाचवताय. तर इथे तुमच्या संरक्षणाचा जो प्रश्न उभा राहतो त्यावर या संघटनांची काय प्रतिक्रिया आहे? ज्यावेळेस मला कॉल आला धमकीचा, मी आमचा शिवगोरक्षक दल, धर्मरक्षक दल आणि बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाला मी कॉल केला. त्यांना सांगितलं. ते तत्काळ रात्री 3 वाजता माझ्या घरापाशी सगळे जमा झाले. जमा झाल्यानंतरून आम्ही 112ला कॉल केला. पोलिसांनी आमची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर आम्ही सकल हिंदू समाज आम्ही एकत्र होऊन आम्ही आंबेगाव पोलीस स्टेशनला गेलो. आंबेगाव पोलीस स्टेशनला गेल्यानंतरून आम्ही सकल हिंदू समाजाचे कार्यकर्त्यांनी या जिहादी विरोधामध्ये आम्ही अट्रॉसिटी अंतर्गत, धार्मिक भावना दुखावल्या अंतर्गत आणि ऍसिड टाकून जाळण याच्या बाबतीमध्ये आम्ही गंभीर स्वरूपाचे आम्ही या जिहादी विरोधात आम्ही गुन्हे दाखल केलेत. आणि आज आम्ही पोलिसांकडे फक्त ही मागणी करतोय की या आरोपीला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर अटक करा. कारण हा आरोपी आज काहीतरी करू शकतोय, उद्या हा फक्त बोलतोय. आणि मला 3 महिन्यापासून माझा कोणीतरी पाठलाग करतोय. बऱ्याचशा वेळेस माझ्या गाडीचाही ऍक्सिडेंट झालेला आहे. म्हणजे बऱ्याचशा वेळेस बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून पोलीस प्रशासनाकडे जर महाराष्ट्रामध्ये जर हिंदुत्ववादी सरकार आहे, देवाभाऊंना या हिंदुत्व कार्यकर्त्यांची काळजी नाहीये का? हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना
देवाभाऊंनी या जिहादींच्या हातातनं मरायला सोडलंय का? आता देवाभाऊंनी या गोष्टीकडे लक्ष द्यावा. आणि या जो जिहादी मला कॉल करतोय, या जिहादीला कठोरची कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि याला तत्काळ अटक करून ह्याला जेलमध्ये पाठवण्याचं काम केलं पाहिजे. आणि हा रॅकेट हा कुठला आहे ह्याची सुद्धा तपासणी झाली पाहिजे. आराधनाजी, या ज्या धमक्या आहेत या यावेळीच आल्या का यापूर्वी पण आल्या होत्या? कधीपासून गेल्या हा 6 महिन्या प्रकार सुरू झाला? मला गेल्या 6 महिन्यापासून गोरक्षणाला जाताना माझी गाडीचा ऍक्सिडेंट झाला, माझ्यावरती फायरिंग झाली आहे आणि मला बऱ्याचशा वेळेस गाड्या माझ्या पाठला करतात. आणि मला असे गेल्या 15 महिन्याभरापासून सतत फोन चालू आहे. 1-1.5 महिन्यापूर्वी मला पाकिस्तानमधनं कॉल आला की आता मला 100 नंबरवरनं असे 50-60 नंबरवरनं मला कॉल करून जीवे मारण्याची धमकी. आणि बऱ्याचशा वेळेस माझ्या घराच्या बाहेर अल्लाहू अकबर असे नारे सुद्धा दिले गेलेले आहेत. माझ्या घराच्या इथं सर तनसे जुदा या असं काळ्या अक्षरात बऱ्याचशा वेळेस त्यांनी लिहिलं बी होतं. मग अशा बऱ्याचशा गोष्टी या जिहाद्यांनी करण्याचा प्रयत्न केलाय. जर हे फोन करत असतील, जर दारापर्यंत अल्लाहू अकबर सारखे घाणेरडे जर नारे देत असतील, तर हे घरामध्ये घुसण्यासाठी हे यांचा पर्याय पूर्ण चालू आहे. आता पोलीस प्रशासनानं जागा होण्याची वेळ आली. खूप खूप धन्यवाद आराधनाजी, तुम्ही तुमच्या सोबत घडलेला प्रकार आम्हाला सांगितला. नक्कीच यावर लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आराधनाजी, या चर्चा सत्रात सहभागी झाल्याबद्दल. आजचा मुद्दा स्पष्ट आहे. ही धमकी म्हणजे केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नाही, हा हिंदू समाज, संविधान आणि भारतावरचा हल्ला आहे. आणि आज देशाला ठाम भूमिका हवी आहे. धमकी देणाऱ्यांना शोधा, कठोर कारवाई करा आणि संविधानावर हल्ला करणाऱ्यांना कुठलीही दया दाखवू नका. हा प्रश्न फक्त आराधना सखी यांचा नाही, हा प्रश्न भारताचा आहे, हा प्रश्न संविधानाचा आहे, हा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा आहे.